पुरावे चाहिए थे वो भी मिल गए, तब भी नहीं दे रही। इसका मतलब होता है कि महाराष्ट्र के मराठों का अच्छा नहीं होना चाहिए, ये उनका षड्यंत्र है। हम मागास भी सिद्ध हो गए फिर भी नहीं दिया जाता, इसका मतलब है जानबूझ के ये नहीं देते। लेकिन मराठी रिजर्वेशन लेके रहेंगे, अब भी ही थोड़े दिन में ही लेंगे, सरकार को छुट्टी नहीं देंगे। तुम देखो आगे आगे क्या होता है। 2-3 दिन में क्या होने वाला है? नहीं, वो बताएंगे हम 29 तारीख के बाद, हम सामने बताने वाले, आगे पीछे नहीं। आपके आंदोलन के पहले चरण में भी कहा था कि मुख्यमंत्री पर आपका विश्वास था, अब क्या हुआ? आप कह रहे कि विश्वास नहीं है, क्या वाकई आपका विश्वास मुड़ चुका है अब? उन्होंने समिति को टाइम बढ़ा के क्यों दिया, किसको पूछ के दिया? पुरावे है तब भी रिजर्वेशन क्यों नहीं दिया? पुरावे की जरूरत नहीं है तो भी मराठों को आरक्षण क्यों नहीं दिया? उन्होंने जो मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री गए थे, श्रद्धेय साहब है, वो बहुत बड़ा पदवी है उनके पास, वो भी गए थे। उन्होंने पंतप्रधान को क्यों नहीं बताया कि एक बड़ा आंदोलन चल रहा है? बताया है तो पंतप्रधान ने क्यों कल बोला नहीं? मराठों को बुरा करने के लिए ये सब टीम जुड़ गई, लेकिन मराठी सब षड्यंत्र तोड़ के आरक्षण मिलकर दिखाएंगे थोड़े ही दिन में। नेताओं के प्रवेश पर बंदी लगाई गई है, करीब करीब बताया जा रहा है 2 से 2.5 हजार गांव मराठवाड़ा में है। कल सांसद प्रतापराव चिखलीकर की गाड़ी पर भी मराठा समाज द्वारा हमला किया गया, क्या कहेंगे? ये हत्या का राष्ट्रपति का काय को गया मंग हमारे गांव में, घर में झोपने का कब छिपता? हमारे गांव में काय अलग है, डोके को तान दे रहा है वो कुछ तो हमने बोला ना हमारे गांव में मत आए, वहां आने का नहीं ना, तुम्हें आमच्या काड्याला आते ना। सरकार ने सुपारी दी ना आपको कि जाके कायदा सुव्यवस्था बिगाड़ दो, तुम क्यों आते? मत आओ ना, आरक्षण लेकर। तुम्हारा जगह कौन सी है? विधान भवन में जाके मराठा आरक्षण के बारे में बोलना। इकड़े यूं क्यों बोलते तुम? इधर हमारे दुख पर मिट छोड़ रहे ना। ये चलेगा नहीं। आप मराठा आप सुज्ञान हो गया है, मराठा इनको सबको अच्छा रास्ता दिखाएगा। अच्छा उपचार लेने से मना किया हुआ है, जो चेकअप है या किसी तरह की जो मदद है नहीं, तुमको हमने समय दिया था, तुमने रिजर्वेशन क्यों नहीं दिया? फिर मैं उपचार क्यों लूं? तुमने हमारी इच्छा पूरी की क्या? नहीं की। तो भी हम महाराष्ट्र को बात फिर से कर रहे हैं कि भाई कोई आत्महत्या मत करो। कोणीही महाराष्ट्रातल्या आपल्या एकाही भावानं या पुढच्या काळात एकही आत्महत्या आजपासून होता कामा नये। आपण लढून मिळू, काळजी करू नका। आणि माझ्या खांद्याला खांदा लावून आपण आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हा। गावागावात आपला पहिला टप्पा सुरू आहे। जर कोणी नेता आपल्या गावात आला तर त्याला प्रेमात बाहेर काढा, त्याला व्यवस्थित बाहेर काढा। आपल्या गावात त्यांना नाही येऊ द्यायचं आणि त्यांनी पण येऊ नये जाणून बुजून। त्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यानं, उपमुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगतो जाहीरपणाने, तुमच्या नेत्यांना आमच्या दारात येऊ नका म्हणून जाहीर सांगा आणि तुम्ही पण येऊ नका। जरा थोडे दिवस आराम करा ना, जपान जरा घरी का दम निघा नका तुम्हाला। काय आमच्या गावात विकास काय करतो? आता बोध नाही केला, काय विकास करतो? आता बोध आणखीन खड्डे पडलेले तुमच्या चिने बुजणं व्हायनात। शेतकऱ्यांचा 1 रुपयात पीक विमा काढा, एकाला बी 1 रुपया त्यांच्या खात्यावर। काय विकास करतो रे? काय याचा विकास? बाकीच्यांना आरक्षण दिलं, आम्हाला दिलं नाही, कशाचा विकास करतो गावात येऊन? आपका अनशन का 3रा दिन है, तबीयत लगातार आपकी खराब होती जा रही है, आप मेडिकल सहायता भी नहीं ले रहे हैं, क्या कहेंगे? नहीं, वो आरक्षण दे दो बोला, मैं समय दिया तो भी उन्होंने नहीं दिया, तो उपचार घे के करतो काय? आरक्षण ही उपचार मेरे ऊपर है, वो दे दे
उपचार वो डॉक्टर को नहीं समझता, परत वो बोलेगा किडनी गया दूसरा गया, ये काय वो डॉक्टर पाठवते तो बिना कारण वो चलेगा नहीं बहाना. हे देखो बहाना चलेगा नाही. आता जाहीरपणानं पुन्हा सांगतो, मुख्यमंत्री काय 2-4 उपमुख्यमंत्री असतील ते सगळे मिळून, सगळे मंत्री, विरोधी पक्ष नेते, आमच्या गावात तुम्ही येऊ नका, आम्ही तुमच्या दारात येत नाही. तुम्ही आमच्या दारात येणं म्हणजे तुम्ही जाणून बुजून आमच्या लेकरांचं वाटोळं करायसाठी यायला लागला. सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षांचे सगळे नेते तुम्ही आपलं तिकडं विधानसभेत जाऊन तिथं मराठा आरक्षण मिळावं यासाठी आवाज उठवा. त्यांना तातडीनं अधिवेशन भरायला लावा. बरोबर का? तातडीनं उद्याची उद्या या 2 दिवसात नवीन अधिवेशन 1 दिवसाचं बोलून भरून मराठ्यांना आरक्षण द्यायला लावा. सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, माजी आमदार जेवढे काय नमुने असतील तेवढे तिथं आमच्यासाठी जा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू ना. आणि तिथं आवाज उठवा, अधिवेशन भरायला लावा, मराठ्यांना आरक्षण द्यायला लावा. भरा. 1 दिवस सगळे जर मंत्री, आमदार मंत्री उठले सगळ्या पक्षाचे, म्हणले 1 दिवसाचं अधिवेशन उद्या सकाळी घ्या, तर उद्या सकाळी अधिवेशन सुरू होईल. इकडे काय आलं तर आमच्या गावात इकडे काय अधिवेशन भरायचं काय? आम्ही इकडे येऊन देणार नाही तुम्हाला. इकडे काय तुमचं? आणि मराठ्यांनाही सांगतो यंदा शांततेत ढकलून लावा. आपल्याजवळ लय कला आहेत ना, मराठा बांधवांना आवाहन करतो. आपल्याजवळ किती कला आहेत, आपल्याजवळ लय डाव आहेत. त्या पद्धतीने हळूहळू यांना बाहेर लावा. ते मुद्दाम आपल्या पोरांना आरक्षण मिळू नाही म्हणून ते डाव टाकतात. त्यांच्या डाव यशस्वी होऊ देऊ नका. आणि कुणी कणू बी नका नेत्याला. आमची गाडी फोडून काय जातो मग गावात आमच्या? तिकडे राह तुपल्या तिकडे जाऊ नको आमच्या गावात. आणि मराठा बांधवांनी प्रेमाने यांना ढकलून लावा. आत्महत्या उद्या आजपासून कुणी करायचे नाही. माझ्या सोबत राहा. तुम्ही तिसरा दिवस आहे तुमची आता तब्येत. तुम्ही आता बोलताना असं म्हणाले की गावागावात येण्यापेक्षा विशेष अधिवेशन भरवा आणि आरक्षणाचा मुद्दा निकाली लावा असं म्हणतात. त्याबद्दल जरा काय तुमची भूमिका, काय तुमचं म्हणणं काय? पुन्हा एकदा सांगतो की आम्ही तुम्हाला वेळ दिला होता, सगळे पुरावे असूनही तुम्ही दिला नाही. याचा अर्थ तुमच्याकडे ट्रकाने ट्रका भरून जरी पुरावे आले तरी तुम्ही देणार नाही. त्याचा अर्थ असा आहे आता आम्हाला दंड ठोपटायला लागणार आहेत मराठ्याला. सगळ्या पक्षाची आमदार, खासदार, मंत्री, संत्री कोण कोण आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र या. 1 दिवसाचं तातडीनं उद्या अधिवेशन बोलवा ना. कायदा पारित करा. मराठ्यांना महाराष्ट्राला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कायदा पारित करा आणि मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा. एकदम सोपं आहे. आता पुरावे बी तुमजवळ, काही अडचण नाही. पुरावे पण आहे तुमजवळ आता कायदा पारित करायला. आता काही अडचण नाही. पुरावे नसले तरी मी सांगतो तुम्हाला, पुरावे नसले तरी किती जाती आरक्षणात तुम्ही घातल्यात त्याप्रमाणे घाला. जातीवर आधारित व्यवसाय निर्माण झाले असले तर त्या जातीचे आम्ही पण आहेत. अधिवेशन बोलवा तातडीनं. तुम्हाला जर खरंच मराठ्यांची माया आहे, खरंच मराठ्यांचे पोरं तुम्हाला मोठे व्हावं वाटते, खरंच मराठ्यांच्या पोरांचं करिअर बर्बाद होऊ नये तुम्हाला असं वाटतं, तर बोलवा आज उद्याच अधिवेशन आणि मराठ्यांचा कायदा पारित करा. बोलवा अधिवेशन. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याच्या समाजाच्या वतीनं सरकारला आणि विरोधी पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांची, आमची मराठ्यांची एकच मागणी आहे की आज किंवा उद्या तुम्ही तातडीनं अधिवेशन बोलवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या. बघू तुम्ही बोलवतात का नाही ते अधिवेशन. आम्ही तरी आता मराठे आज आणि उद्या डोळे लावून तुमच्या तिकडे ते अधिवेशन लावता का नाही याच्याकडे आमचे सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्हाला जर मराठ्यांचं कल्याण करायचं असलं तर आजच ब्रेकिंग न्यूज येईल की 2 दिवसाच्या आत सरकारनं अधिवेशन बोलावलंय 1 दिवसाचं तातडीनं आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा कायदा पारित करायचा आहे 2 दिवसात येईल. नाहीतर 29ला आम्ही पुन्हा बैठक घेऊन दुसऱ्या टप्प्यातलं आमचं आंदोलन सुरू होणार आणि आम्ही बघतो तुम्ही कसं आरक्षण देत नाहीत मराठ्यांना. धन्यवाद. कशाला गावात फिरता? आमच्या गावात कामच काय भाऊ, मला तिथेच येते सगळेजण. आमच्या गावात तुमचं काम काय? जरा वेगळ्या भाज्या खावा घरी बसून. अधिवेशनात जे तुम्हाला खायला मिळत ते बी आमच्याच पैशाचं. एकदम भाज्या एक्स्ट्रा खा पण आम्हाला आरक्षण द्या. गुलाबजांबू खा, बेसन खा, कढी खा, ठेसा करा, संडास लागत नाही तिने. वेगळं खा. आमच्या भाज्या विचारून घ्या आम्हाला. तिथे बसा ना. आमचेच पैसे ते तुमच्या पैशातून नाही खात तुम्ही. तुम्ही जेवढं काय अधिवेशन करा त्याच्यात खर्च येतो ते आमचेच पैसे नसलेले, आमच्याच जनतेचा कर येते. आणखीन 2-4 खापण आम्हाला आरक्षण द्या. तिथे बसा. इकडे आमच्या गावात येता कशाला? आमच्या दुखावर मेट चोळायला मुद्दाम मराठ्यांच्या छाताडावर जातो आम्ही. काय करतात बघू हे म्हणायला जातो काय तिकडे? तुला मुख्यमंत्र्यांनी त्या 2-3 उपमुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं काय? तू जाय काय करतात बघू. तुम्ही वातावरण बिघडायला लागले का?
वातावरण बिघडायला लागले का जाता कशाला? हा, अजिबात आमच्या गावात येऊ नका. आले तरी मराठ्यांना सांगतो शांततेत त्यांना बाहेर काढा. आरक्षण घेऊ, काळजी करू नका तुम्ही. कोणी जरी म्हणला आरक्षण भेटत नसतं, विश्वास ठेवू नका. तुम्हाला काय करायचं मराठ्याच्या पुढं? काय करत टाकायचं कोणाची? मी आहे पाठ्या आणि मी तुम्हाला मायबाप म्हणलं तुमचं लेकरू आहे. माय लेकर आहेत आपण दोघं जण. हा, आपण दोघं माय लेकर आहेत. कसं मिळत नाही ना बघू. आपला आणखीन दुसरा टप्पा राहिला, कमी टेन्शन घ्या. पहिल्या टप्प्यातच हिजिरीस आले, आणखी लई राहिले. 2-3 टप्पे होणार आहेत आपले. त्यामुळे कुणी म्हणला तरी खचून जाऊ नका. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा. मराठा भावांनो, आपण लढून मिळू आणि आजपासून कोणी आत्महत्या करू नका. थँक्यू. धन्यवाद. काळजी घ्या. आराम करा.